दुर्गम भागामध्ये बांधकाम कामगारांना कामाच्या व्यापातून वेळ काढून रुग्णालयात जाणं अनेकदा शक्य होत नाही। ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेअंतर्गत फिरता दवाखाना थेट कामगारांच्या दारात पोहोचतोय। राधानगरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये या फिरत्या दवाखान्याचा लाभ बांधकाम कामगारांना होत आहे। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील डोंगराळ भागात फिरता दवाखाना सुरू करण्यात आलाय। आवळी, बुद्रुक, अणाजे आणि खिंडी वरवडे परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी या फिरत्या दवाखान्याच्या सेवेचा लाभ घेतला। फिरत्या दवाखान्यामार्फत प्राथमिक तपासणी, औषध उपचार, रक्त तपासण्या तसंच आवश्यकतेनुसार शासकीय किंवा पॅनेलवरील रुग्णालयात संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली। कामगारांच्या आरोग्य माहितीची सुरक्षित नोंद राहावी यासाठी इलेक्ट्रॉनिक हेल्थ कार्डचंही वितरण करण्यात येत आहे। त्यामुळे आरोग्य अहवाल कुठेही आणि कधीही पाहणं शक्य होत असून वेळीच निदान झाल्यानं गंभीर आजार टाळण्यास मदत होतीये। परिणामी कामगारांच्या आरोग्य निर्देशांकात सकारात्मक सुधारणा होत असल्याचं चित्र आहे। या फिरत्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव माने, समन्वयक निलेश ढगे, नर्स सोनाली कांबळे आणि शोएब पटेल यांनी आरोग्य सेवा दिली। तसंच या उपक्रमाची पाहणी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली। दुर्गम भागातील बांधकाम कामगारांसाठी थेट दारात पोहोचणारी ही आरोग्य सेवा खऱ्या अर्थानं दिलासा देणारी ठरत असून कामगारांकडून या उपक्रमाचं स्वागत होत आहे।